नमस्कार मित्र हो. या अगोदरच्या तासिकेपर्यंत आपण भारतातील सामाजिक समस्या या 6व्या प्रकरणाला आपण सुरुवात केली आहे. समाजशास्त्राचं हे जे 6वं प्रकरण दिलेलं आहे, या प्रकरणामध्ये आपल्याला भारतीय समाजातील समस्यांचा विचार करायचा आहे. त्यासाठी आपण मागील तासिकेमध्ये सामाजिक समस्या आणि या समस्येचा अर्थ समजून घेतला. सोबतच सामाजिक समस्येचं जे स्वरूप आहे किंवा जे लक्षण आहे किंवा जी वैशिष्ट्य आहे त्या वैशिष्ट्यांचा विचार आपण केला आणि या समस्यांच्या वर आधारलेल्या ज्या व्याख्या त्या व्याख्यांचा विचार करून आपण त्याचा अर्थ उलगडून घेतलेला आहे. आता या तासिकेमध्ये आपल्याला सामाजिक समस्यांचा विचार करायचा आहे. त्यापैकी आपल्याला पहिली भारतीय समाजातील समस्या अभ्यासायची आहे, ती म्हणजे वृद्धांची समस्या. आता वृद्ध म्हटलं की आपल्याला म्हातारपण आठवतं. प्रत्येक व्यक्तीला जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जगावं लागतं. जन्मापासून तर मृत्यूपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास करावा लागतो आणि तो प्रवास करत असताना जन्मानंतर बालपण येतं, तरुणपण येतं, प्रौढपण येतं आणि त्यानंतर मग वृद्धपण येतं किंवा म्हातारपण येतं. आपल्याला बालपण जे असतं ते चांगल्या पद्धतीनं घालवायला मिळतं. सोबतच तरुणपण आणि प्रौढपण सुद्धा चांगल्या पद्धतीनं घालवायला मिळतं. परंतु जीवनाच्या शेवटची जी पायरी आहे, ही पायरी म्हणजे म्हातारपण होय किंवा वृद्धावस्था आहे. या काळामध्ये संपूर्ण शरीर थकलेलं असतं आणि या काळामध्ये आपल्या जवळच्या लोकांचा जो आधार आहे हा महत्त्वाचा असतो. प्रत्येकाला आपल्या कुटुंबामध्ये काही वृद्ध जे लोक आहेत ते दिसून येतात. तुमच्याकडे असेल, माझ्याकडे असेल किंवा इतर समाजामध्ये असणारे जे काही प्रत्येक कुटुंब आहे, या कुटुंबामध्ये वृद्ध लोकांची संख्या आपल्याला दिसते. आता या वृद्ध लोकांची समस्या आपल्याला ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये फार मोठ्या प्रमाणात आढळून येते. तुमच्यापैकी काहींना याची शुश्रूषा करताना येणाऱ्या समस्येचा अनुभव सुद्धा आलेला असेल. म्हणजे म्हाताऱ्या लोकांची जी काही आरोग्यविषयक ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवताना तुम्हाला सुद्धा अनुभव आला असेल. त्यांच्या ज्या गरजा असतात त्या गरजा वेगवेगळ्या असतात. त्या गरजांकडे लक्ष देणे हे अतिशय आवश्यक असतं. परंतु आपण तरुण असलो किंवा प्रौढ झाल्यानंतर मात्र आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. जे माता पिता, जे आई वडील आपल्या लहानपणापासून सांभाळ करतात, लहानपणापासून आपल्या गरजांकडे लक्ष देत असतात, आपल्याला हवं नको ते आपल्याला मिळवून देतात आणि त्यांच्याच मग म्हातारपणामध्ये आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. तुम्ही अनेक बातम्यांमध्ये सुद्धा ऐकलं असेल किंवा पालक त्या लोकांना टाकून देतात अशा पद्धतीच्या बातम्या ऐकल्या असेल. पालक किंवा जे मुलं जे असतात हे मुलं आपल्या आईवडिलांना म्हातारपणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात असं तुम्ही ऐकलं असेल. आणि असे जे लोक आहेत ते लोक वृद्धांची जी संपत्ती आहे ती संपत्ती आपल्याला मिळावी किंवा त्या म्हाताऱ्या व्यक्तीची जी इस्टेट असेल ती आपल्याला मिळावी या हव्यासापोटी त्यांच्या बाबतीमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी कृत्याबद्दल सुद्धा तुम्ही वाचलं असेल. अनेक असे गुन्हे आपल्याला समाजामध्ये दिसून येतात की म्हातारे जे लोक आहेत त्यांच्याकडे असणारी जी संपत्ती आहे ती आपल्याला मिळाली पाहिजे म्हणून त्यांना मारलं जात असतं, त्यांची अवहेलना केली जात असते किंवा त्यांना म्हणजे एखाद्या विहिरीमध्ये ढकलून देणे किंवा त्यांना मानसिक त्रास देणे किंवा
त्यांना मारून टाकणे, अशा प्रकारच्याही घटना समाजामध्ये घडत येत असताना आपल्याला दिसतात, वाचायला मिळतात. त्यांची जी संपत्ती आहे ती संपत्ती आपल्याकडे मिळावी हा एक हव्यास व्यक्तीचा असल्यामुळे मग त्यांच्याकडे काय केलं जातं, दुर्लक्ष केलं जातं. आणि त्यांना हे माहिती नसतं की आपल्याला सुद्धा वार्धक्य येणार आहे, वृद्धत्व आपल्याला सुद्धा येणार आहे. मग आपले मुलं सुद्धा अशाच पद्धतीने ते करतील याचा विचार ते करत नाही. वृद्धत्व येणे ही एक नैसर्गिक गोष्ट आहे आणि ती प्रत्येकाला येणार आहे. आज तुम्ही तरुण आहात, ते प्रौढ होणार आहे आणि प्रौढत्वानंतर तुम्हाला सुद्धा वृद्धत्व येणार आहे. म्हणजे प्रत्येकाला या अवस्थेमधून जायचं आहे. आणि ही जी अवस्था आहे ही अवस्था अपरिहार्य घटना आहे. थोडक्यामध्ये जर सांगायचं जर झालं तर वृद्धत्व म्हणजे व्यक्तीमध्ये होत जाणारे शारीरिक आणि मानसिक बदल होय. या बदलाचा परिणाम व्यक्तीचे सामाजिक जीवन आणि वैयक्तिक जीवन पद्धती यावर होत असतो. म्हणजे वृद्धत्वाचा जे परिणाम असतो हा परिणाम सामाजिक जीवनावर होताना दिसून येतो, वैयक्तिक जीवनावर सुद्धा होताना दिसून येतो. आणि म्हणून आपल्या समाजामध्ये अशा पद्धतीची जी समस्या आहे, वृद्धाची जी समस्या आहे, ही वृद्धाची समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसून येतं. पूर्वी भारतीय समाजामध्ये कुटुंब जे असायचं ते संयुक्त कुटुंब असायचं आणि संयुक्त कुटुंबांमध्ये 3 पिढ्यांपर्यंतचे लोक एकत्र राहत असायचे. त्यामुळे वृद्धांची आबाळ होत नसायची. वृद्धांना हवं नको ते पाहण्याकरिता जे कुटुंबातील लोक असायचे ते पुढाकार घेत असायचे आणि त्या माध्यमातून त्यांना म्हणजे त्यांचं जे काही एक समस्या आहे ती नव्हती. परंतु कालांतराने किंवा सामाजिक परिवर्तनामुळे काय झालं की समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं परिवर्तन झालं, कुटुंब पद्धतीमध्ये सुद्धा बदल झाला आणि संयुक्त कुटुंब ऐवजी केंद्र कुटुंब पद्धती उदयास आली. याबरोबरच औद्योगिकरणाचा परिणाम सुद्धा झाला. या औद्योगिकरणामुळे काय झालं की ग्रामीण भागातले जे लोक आहेत ते शहरी भागांकडे स्थलांतरित झाले आणि याचा परिणाम म्हणून काय झालं की शहरांमध्ये गेल्यामुळे जागा नसते आणि जागा नसल्यामुळे काय होतं की संयुक्त कुटुंब पद्धती त्या ठिकाणी अस्तित्वात येणे अशक्य असतं आणि म्हणून केंद्र कुटुंब किंवा विभक्त कुटुंब हे मोठ्या प्रमाणामध्ये दिसते. आणि विभक्त कुटुंबामध्ये फक्त पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले यांचा सहभाग होत असतो. आणि यामुळे काय होतं की वृद्ध माता पिता खेड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये राहत असतात आणि मग शहरी भागामध्ये असणारे त्यांची जी मुलं आहे या मुलांचं दुर्लक्ष त्यांच्या माता पित्याकडे होते. किंवा जर शहरी कुटुंब जर असेल तर शहरी कुटुंबामध्ये काय होतं की विभक्त कुटुंब पद्धतीचा परिणाम झाल्यामुळे वृद्धांकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये वृद्धांकडे लक्ष कमीत दिलं जात असतं. त्याचा जो मुलगा असतो किंवा नातू असतात किंवा नातवंड असतात हे काय करत असतात, नातवंड शिक्षणामध्ये असतात, मुलगा सर्व्हिसमध्ये किंवा नोकरी करत असतो आणि मग तो सकाळी जातो आणि संध्याकाळी परत येतो आणि कुटुंबामध्ये अशा वृद्धांकडे दुर्लक्ष होत असतं. तर बघूया आपण वृद्धांच्या समस्येची व्याख्या. हेच या समाजशास्त्रज्ञाने ही व्याख्या केलेली आहे. त्यांनी सांगितलं आहे की जीवनातील एक अपरिहार्य आणि अपरिवर्तनीय अवस्था म्हणजे वृद्धत्व होय. काय जीवनातील अपरिहार्य आणि अपरिवर्तनीय अवस्था म्हणजे वृद्धत्व होय. आपल्या जीवनामध्ये वृद्धत्व हे अपरिहार्य असतं. तुम्ही कितीही म्हटलं की मला वृद्ध व्हायचं नाही तरी तुम्हाला वृद्धत्व येणारच. आणि तुम्ही जर असं म्हटलं की नाही मला आजन्म तारुण्यात राहायचं आहे किंवा बालपण मला बघायचं आहे, मला वृद्धत्व नाही पाहिजे आहे, असं कितीही तुम्ही जरी समजा म्हटलं किंवा कुणाही व्यक्तीकडे जर समजा गळ घातली
तरी त्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही. तुम्हाला वृद्धत्व येणार येणार आणि येणार. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला जीवनाची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये वृद्धत्व ही एक अपरिहार्य अवस्था आहे, अपरिवर्तनीय अवस्था आहे. या अवस्थेला आपल्याला बदलवता येत नाही, याला आपल्याला वृद्धत्व असं म्हणता येतं. ही जी व्याख्या आहे त्या व्याख्येवरून आपल्याला मनुष्याचं जे काही आयुष्य आहे, मनुष्य जो जन्माला येतो त्या जन्माला येण्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेचं स्पष्टीकरण या व्याख्येमध्ये केलेलं आहे. त्यानंतर दुसरी व्याख्या बायरेन आणि रेनर यांनी केलेली आहे. त्यांनी सांगितलं की वृद्धत्वाचा संबंध समान वातावरणीय परिस्थितीमधील समान जनुकीय घडण असणाऱ्या उत्क्रांत सजीवांमध्ये त्यांच्या शारीरिक वयानुसार घडून येणाऱ्या बदलांशी आहे. बघा, ही जी व्याख्या आहे निसर्गशास्त्राशी संबंधित आहे आणि या व्याख्येमध्ये वृद्धत्व हे एक वयानुसार बदलणारी घटना आहे. हा एक बदल आहे. प्रत्येक जे जनुकीय घडण असणाऱ्या उत्क्रांत सजीवांमध्ये म्हणजे प्रत्येक जीवामध्ये वृद्धत्व हे येतच. म्हणजे वृद्धत्व त्याला टाळता येत नाही. आणि हे जी अवस्था आहे ती अवस्था काय आहे, समान वातावरणीय परिस्थितीमधील आहे. म्हणजे मानवी जीवनाचा विचार केला तर मानवी जीवनामध्ये असणाऱ्या प्रत्येक मनुष्याला वृद्धत्व येताना दिसून येतं. प्रत्येक सजीव जे असतं, मग प्राणी असो की मानव असो, प्रत्येकाला बालपण, तरुणपण आणि म्हातारपण या 3 अवस्थांमधून जावं लागत असतं. आणि त्यातून मग काय होतं की शारीरिक बदल घडून येत असतात. बालपणी काय शारीरिक बदलाचा जर विचार केला तर बालपणी हे एक कोवळं मूल असतं. तरुणपणी तो बलवत्तर आपल्याला दिसून येतो आणि म्हातारपणी तो जीर्ण अवस्थेमध्ये त्याचं शारीरिक जे बदल आहे ते बदल होत असताना दिसून येतात. त्याचं शरीर जीर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतं. तर अशा पद्धतीने जो बदल आहे हा बदल वयानुसार घडून येणाऱ्या अवस्थेला आपल्याला काय म्हणता येतं, म्हातारपण असं म्हणता येतं. आता वृद्धत्वाची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आहे. आता वृद्धत्व म्हणजे काय आपण पाहिलेलं आहे. प्रत्येकाला वृद्धत्व हे समजून आलेलं असेल आणि प्रत्येकाला त्याचा अनुभव समाजामध्ये घडून येतो. आता वृद्धत्वाची काही वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतं की वृद्धत्व हे वैश्विक आहे. जगामध्ये कुठेही जा, कुठेही जरी समजा तुम्ही गेले तर वृद्ध व्यक्ती आपल्याला दिसून येतात. म्हणजे असं काही नाही आहे की जर समजा अमेरिकेमध्ये गेले, अमेरिका हा विकसित देश आहे आणि अमेरिकेमध्ये गेले म्हणजे त्या अमेरिकेमध्ये वृद्ध नाही आहे किंवा म्हातारे व्यक्ती नाही आहे असं दिसणार नाही. प्रत्येक समाजामध्ये, जगामध्ये तुम्ही कुठेही जा, विश्वामध्ये तुम्ही कुठेही जा, प्रत्येकांना वृद्धत्व हे येतच किंवा प्रत्येक व्यक्ती हा वृद्ध होतोच हे आपल्याला दिसेल. हे एक वैशिष्ट्य दिसून येतं. रोग काहींना होतात, मात्र वृद्धत्व प्रत्येकाला येतं. म्हणजे रोगाच्या बाबतीमध्ये जर आपण जर म्हटलं तर प्रत्येकालाच रोग होईल असं काही नाही. पण प्रत्येक मनुष्य वृद्ध होतो. मग तुम्ही वृद्ध व्हाल, मी सुद्धा वृद्ध होणार. असं यातून वृद्धत्वपणातून आपल्याला टाळण्यासारखं काही नसतं किंवा आपल्याला वृद्धत्व किंवा म्हातारपण हे टाळता येत नाही, कधीच टाळता येणार नाही. हे एक वैशिष्ट्य दिसून येतं. दुसरं वैशिष्ट्य आपल्याला वृद्धत्वाचं आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे वृद्धत्व हळूहळू आणि अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. काय हळूहळू म्हणजे आपण बालक असतो, बालकाचे तरुण होतो आणि हळूहळू मग आपण वृद्धत्वाकडे जातो. आपल्यामध्ये वृद्धत्व येत असताना दिसून येते. म्हणजेच वृद्धत्व ही हळूहळू आणि अखंड चालणारी अशी प्रक्रिया आहे. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य दिसून येतं ते म्हणजे वृद्धत्व ही सजीवांच्या जीवन प्रवासाचा अंगभूत भाग आहे. जे जे सजीव असेल
त्या सजीवाला जन्मापासून तर मृत्यूपर्यंत जो जीवन प्रवास करावा लागतो, या जीवन प्रवासामध्ये प्रत्येकाला वृद्धत्व येतं, म्हातारपण येत असतं. आणि हा अंगभूत भाग आहे. मी जर म्हटलं की नाही मला वृद्धत्व नको, तर मला वृद्धत्व मिळणार नाही का? मलाही वृद्धत्व मिळणार आहे. तुम्ही जर म्हटलं की नाही मला वृद्धत्व नको, मला वृद्धत्व येणारच नाही, मी चिरंजीव आहे, असं जर समजा तुम्ही म्हटलं तर असं होणार नाही. प्रत्येकाला ही जी अवस्था आहे ती अवस्था येणेच आहे, येतेच. आणि हा एक जीवनाचा एक अंगभूत प्रवास आहे. त्यानंतर पुन्हा एक चौथं वैशिष्ट्य वृद्धत्वाचं आहे, ते म्हणजे वृद्धत्व झीज होण्याच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. आता वृद्धत्व काय आहे? मनुष्याची बालपणापासून तर वृद्धत्वापर्यंत जो जीवन प्रवास आहे, या जीवन प्रवासामध्ये कसं शारीरिक झीज होत असते. आपलं जे शरीर आहे, या शरीराची झीज होत असते. आणि ही झीज होण्याच्या प्रक्रियेचा परिणाम म्हणजे वृद्धत्व आहे. म्हणजे हाडं ठिसूळ होतात, स्किन असतं, ती स्किन काय होतं, ढिली पडत नाही. वयानुसार जी शक्ती आहे ती शक्ती कमी कमी होत जाणे. म्हणजे उत्पत्ती, त्यानंतर विकास आणि मग लय. उत्पत्ती, स्थिती आणि लय, अशा पद्धतीचा जो निसर्ग नियम आहे, हा निसर्ग नियम सुद्धा मनुष्याला लागू होतो. आणि म्हणून हा काय आहे, एक प्रकारचं वृद्धत्व झीज होण्याच्या प्रक्रियेचा परिणाम आहे. अशा पद्धतीची वैशिष्ट्ये आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या व्यक्तीच्या वृद्धत्वाचं जर आपण एक शारीरिक वर्णन जर केलं किंवा शारीरिक वयाच्या आधारे आपण समजा त्याचं निरीक्षण जर केलं, तर आपल्याला असं लक्षात येतं की वृद्धत्व ही एक सर्वसामान्य पद्धती आहे. ती व्यक्ती जन्माच्या दिवसापासून वर्तमान दिवसांपर्यंत किती वर्ष जगली, हा शारीरिक वय ठरवण्याचा एक निकष आहे. हा एक निश्चित आणि मोजता येण्याजोगा निकष आहे. असं म्हटलं जात असतं की मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष आहे, असं म्हटलं जात असतं. पण भारतामध्ये त्याची आयु जर आपण पाहिली किंवा वयोमर्यादा पाहिली किंवा वयोमान जर पाहिलं, सरासरी जगण्याचं जर समजा आयुर्मानाचा जर विचार केला, तर भारतामध्ये सरासरी व्यक्ती 60 वर्ष जगतो. किमान मर्यादा आपल्याला 60 वर्ष सांगितलेली आहे. भारतामध्ये वयोमानाची 60 वर्ष ही किमान मर्यादा व्यक्तीच्या जनगणनेच्या वेळी वृद्ध या श्रेणीमध्ये समावेश होण्यासाठी मान्य केलेली आहे. म्हणजे 60 वर्षानंतर आपल्याला वृद्धत्व येतं, अशा पद्धतीने आपल्याला सांगता येतं की 60 वर्ष. पूर्वी 4 आश्रम व्यवस्था सांगितल्या जात असायच्या. त्यामध्ये ब्रह्मचर्य आश्रम, त्यानंतर गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. ब्रह्मचर्य आश्रम आणि गृहस्थाश्रम ह्या ज्या अवस्था आहे, या अवस्था कशा आहे, उमेदीची अवस्था आहे. आणि वानप्रस्थाश्रमापासून तर संन्यासाश्रमापर्यंत वृद्धावस्था आपल्याला दिसून येते. भारतामध्ये वृद्धांची लोकसंख्या वाढत असल्याचं पाहायला मिळतं. वाढत असलेले आयुष्यमान आणि घटलेला मृत्यूदर ही एक वृद्धांची लोकसंख्या वाढण्यामागील एक कारण आहे. प्रत्येक व्यक्तीचं जे आयुष्य आहे ते आयुष्य जसजसं वाढत जाईल तसतसं वृद्धांच्या प्रमाणामध्ये सुद्धा वाढ होते. प्रत्येक व्यक्ती जर 100 वर्ष जर जगायला लागला, तर त्यामुळे काय, वृद्धांची संख्या वाढेल, वृद्धांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण वाढेल. आणि भारतामध्ये वृद्धांची जी संख्या आहे ती संख्या आज वाढत आहे. याला कारण काय, लोकांचं आयुर्मान हे वाढत आहे, लोकांचं जगण्याचे जे काही वयोमर्यादा आहे ती वाढत आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे की वृद्धांची जी संख्या आहे त्या संख्येमध्ये आपल्याला वाढ होताना दिसून येते. आपल्याला एक छोटीशी कृती बघायची आहे की ज्या वृद्धांच्या समस्या आहेत
त्या समस्या पाहण्याच्या अगोदर आपण एक कृती बघू आणि त्यानंतर मग आपण वृद्धांच्या समस्या बघू. वृद्ध व्यक्तीच्या समस्यांविषयी वर्गामध्ये चर्चा करा. त्यासाठी कुटुंबातील इतर सदस्यांशी बोला आणि त्यातून मिळालेली माहिती वर्गात सांगा. तुम्हाला जर तुमच्या परिसरातील आसपासच्या व्यक्तींशी प्रत्यक्ष संवाद साधता येणे शक्य असेल तर त्यातून तुम्हाला जाणवलेल्या विशेष गोष्टीही वर्गातील चर्चेमध्ये मांडा. वर्गामध्ये चर्चा करता जरी आली नाही तरी तुम्ही आप्तमित्र जे काही आहेत त्या आप्तमित्रांविषयी वृद्धावस्थेच्या बाबतीमध्ये चर्चा केली तरी चालेल. आणि म्हणून कारण वृद्धावस्था जी आहे ही आपल्याला सुद्धा येणार आहे आणि म्हणून वृद्धांचा कुठेही अपमान होणार नाही, वृद्धांची अवहेलना होणार नाही याकडे आपण लक्ष देण्याकरिता वृद्धांच्या समस्या सुद्धा जाणून घेणे आपल्याला आवश्यक असतं. आपल्याही समस्या आज एखादा वृद्ध असेल त्याची ती समस्या असेल, पण उद्या जाऊन आपल्याला सुद्धा वृद्धावस्था येणार आहे आणि म्हणून आपली सुद्धा ती समस्या राहील. आणि आजच आपण जर ह्या समस्यांचा जर समजा अभ्यास केला, जाणून घेतला, तर त्यामुळे काय होईल की वृद्ध अवस्था काय असते याची थोडीफार कल्पना आपल्याला येईल. आता वृद्धांच्या समस्यांचा विचार आपल्याला करायचा आहे. वृद्धांच्या समस्यांचा विचार आपण करत आहोत. पहिली समस्या आपल्याला दिसून येते ती म्हणजे आरोग्यविषयक समस्या. आता वृद्धांमध्ये आरोग्यविषयक समस्या फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात. कारण शरीर हे थकलेलं असतं. शारीरिक, मानसिक आणि भावनिक स्वास्थ्य म्हणजे आरोग्य. शारीरिक जर समजा आपण सुदृढ जर असेल तर आपलं आरोग्य चांगलं आहे असं म्हटलं जातं. त्यानंतर मानसिक आरोग्य जर समजा आपलं चांगलं असेल तर आपण सुदृढ आहे असं म्हणतो. सोबतच भावनिक आरोग्य सुद्धा असतं, स्वास्थ्य सुद्धा असतं. ते जर चांगलं असेल तर आपण सुदृढ आहे असं म्हणतो. बघा, तुम्हाला दिसून येईल की वृद्ध व्यक्ती हे भावनिक असतात. त्यांना लवकर वाईट वाटतं. मानसिकता त्यांची काय असते की आपल्याला कुठेतरी आधार हवा, ही मानसिकता असते. शरीर त्यांचं थकलेलं असतं आणि म्हणून आरोग्यविषयक त्यांच्यामध्ये आपल्याला ज्या समस्या आहेत त्या दिसून येतात. त्यांच्या शरीराची आणि अवयवांची झीज होण्याला सुरुवात होत असते किंवा झालेली असते. आणि यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये समस्या निर्माण होत असतात. शारीरिक अशक्तपणा त्यांच्यामध्ये जाणवतो. आरोग्याच्या ज्या समस्यांचा संबंध दाताशी येतो. दात पडलेले असतात, हाडे ठिसूळ झालेली असतात, पोट खाली गेलेलं असतं. हृदय जे असतं त्या हृदयसुद्धा म्हणजे एक प्रकारच्या हृदयाच्या समस्यासुद्धा जाणवतात. त्यांचे जे काही कान आहेत ते कानामध्ये ऐकायला येत नाही, कानाने ऐकायला येत नाही, डोळ्याने पाहता येत नाही, म्हणजे त्यांची दृष्टी गेलेली असते. इत्यादी संबंधीच्या ज्या तक्रारी आहे ह्या तक्रारी या वृद्धावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. किंवा हे अवयव हळूहळू निकामी झालेले असतात किंवा निष्क्रिय होत जात असताना दिसून येतात. आणि या शारीरिक तक्रारींच्या बरोबर मानसिक समस्याही त्यांच्यामध्ये उद्भवते. कुटुंबातील इतरांपासून तुटल्याची जाणीव असते. कारण जो जवळ मुलगा मुलगी असतात, जवळ राहणारे जी मुलं असतात ते काय होतात, कालांतराने आपापल्या कामामध्ये लागल्यामुळे वृद्धांना वेळ देऊ शकत नाही, म्हातारी व्यक्तींना वेळ देऊ शकत नाही. आणि म्हणून मग अशा वेळेला मग त्यांना दुरावा निर्माण झाल्यासारखं वाटतं. आपला मुलगा आपल्यापासून दूर गेला असं वाटायला लागतं. आणि यातून मग काय होतं की तुटल्याची जाणीव निर्माण होत असते. आपण इतरांपासून तुटत असल्याबद्दलची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. याचबरोबर त्यांच्याबरोबर संघर्ष होत असतो. ते आपल्याला जर एखादं काम सांगत असेल किंवा आपल्याला जर समजा एखादी जर समजा गोष्ट भल्याची जर सांगत असेल, आपण ते ऐकायला तयार नसतो. आपण नातवंड असेल किंवा मुलगा असेल किंवा मुलगी असेल आणि जाऊ दे म्हाताऱ्याला काय, म्हातारा बडबड करत राहतो,
म्हातारा अमुक करत राहतो, म्हातारा असा आहे, म्हातारा तसा आहे, म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. ते पोटतिडकीने आपल्याला जवळीकता साधण्याचा प्रयत्न करतात, आपण त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो. आणि यातून मग काय होतं, संघर्ष निर्माण होतो, मग भांडणं निर्माण होत असतात. आणि मग त्यामुळे काय होतं की या वृद्धांमध्ये, म्हाताऱ्या व्यक्तींमध्ये असमाधानाची भावना निर्माण होते, वैफल्याची भावना निर्माण होत असते, आणि त्यातून त्यांच्यामध्ये नैराश्याची भावना निर्माण होते, अस्वस्थता निर्माण होत असते, आणि एकलकोंडेपणा त्यांच्यामध्ये निर्माण होत असतो. आरोग्यासाठी भावनिक स्वास्थ्यही महत्त्वाचं असतं. जे भावनिक स्वास्थ्य पाहिजे ते महत्त्वाचं असतं. त्यांना असं वाटायला पाहिजे की मी माझ्या कुटुंबामध्ये सुरक्षित आहो, परंतु त्यांना अशामुळे काय होतं की सुरक्षा वाटायला लागत नाही, आणि मग ते भावनेने काय होतात, भावनिक होत असतात. मग त्यांना असं वाटायला लागतं की मी सर्व आटापिटा केला, मी जे कष्ट केले हे यांच्यासाठी केले, परंतु यातून मला काहीही मिळालं नाही, मला सुखही मिळत नाही, यामुळे ते भावनिक होत असतात. त्यानंतर दुसरी समस्या या म्हातारपणाची आपल्याला दिसून येते, ती म्हणजे एकटेपणाची. ही एक मानसिक समस्या आहे. त्यांना कुठेतरी एकटेपणा जाणवायला लागतो. ते ज्या समाजामध्ये वावरलेले असतात, ज्या लोकांमध्ये वावरले असतात, हळूहळू ते जे लोक आहेत ते लोक ऱ्हास होतो, त्या लोकांचा ऱ्हास होतो, किंवा ते लोक त्यांचे मित्रमंडळी कुठेतरी म्हणजे त्यांच्या भेटीगाठी होत नाही, किंवा त्यांचे असलेले जे मित्र असतात ते मित्र मरण पावलेले असतात, आणि मग ते काय होतात की इतरांपासून एकटे असल्यासारखं त्यांना वाटतं. ही समस्या मानसिक आहे. असे वाटले तरी तिचा उगम वृद्धांच्या जीवनातील प्रत्यक्ष अनुभवांमध्ये असतो. विशेषतः कोणाचीही सोबत नसणे, मूल्यबाळी नसणे, एकट्यानेच वृद्धाश्रमामध्ये किंवा दुर्गम भागामध्ये राहणे, यासारख्या गोष्टींमुळे एकटे पडल्याची भावना त्यांच्यामध्ये बळावते. आता काय होतं की जर समजा एखादा व्यक्ती, वृद्ध व्यक्ती कुटुंबामध्ये असेल तर आपल्याला तरीही समस्या आपल्याला जाणवतात. पण या वृद्धांची जर पालनपोषण मुलांकडून होत नसेल तर मुलं काय करतात, आपल्या वडिलांना किंवा वृद्ध व्यक्तीला वृद्धाश्रमामध्ये टाकतात. मग ते घरापासून तुटलेले असतात, घरापासून तो वृद्धाश्रम कसं दूर असतो, आणि मग अशा वेळेला मग त्यांना कुठेतरी एकटं एकटं वाटायला लागतं. त्याची ओढ जी असते ही कुटुंबामध्ये जगण्याची असते, परंतु नाईलाजाने त्याला वृद्धाश्रमामध्ये राहावं लागतं. त्याचा जो मुलगा असतो तो मुलगा घरी ठेवण्याऐवजी त्याला वृद्धाश्रमामध्ये ठेवतात. त्या वृद्धाला वृद्धाश्रमामध्ये ठेवल्यामुळे त्यांच्यामध्ये एकटेपणा वाढतो. यासारखे ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी एकटे पडल्याची भावना बळकावतात किंवा बळावत असल्याचं दिसून येतं. पती पत्नी यांचं जर समजा पती किंवा पत्नीचा मृत्यू करत असलेली जी काम आहे, वयामुळे न करता येणे, यामुळे एकटेपणाची भावना निर्माण होत असते. वयामुळे शरीर साथ देत नाही, त्यांना कोणतं काम करता येत नाही, आणि म्हणून मग त्यांना एकाच ठिकाणी बसून राहावं लागतं, झोपून राहावं लागतं, किंवा एकाच ठिकाणी त्यांना पडून राहावं लागतं, आणि यातून सुद्धा त्यांच्यामध्ये एकटेपणाची भावना निर्माण होत असते. काही वृद्धांना त्यांच्या स्वतःच्या किंवा मुलाच्या घरातून हाकलून दिल्याच्या घटनाही आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे जो वृद्ध व्यक्ती आहे त्या वृद्धाला हाकलून दिलं जात असतं, आणि मग त्याला कुटुंबातून तुटावं लागतं. काहींना कुटुंबातील किंवा शेजाऱ्यापाजाऱ्यातील आपले महत्त्व कमी झाल्यासारखे वाटत असते. अशा पद्धतीने एकटेपणाची जी समस्या आहे ही या म्हाताऱ्या व्यक्तींची किंवा वृद्ध व्यक्तींची समस्या आपल्याला दिसून येते. वृद्धावस्थेच्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात किंवा वृद्धत्वाच्या समस्या आपल्याला दिसून येतात. त्यानंतर तिसरी समस्या वृद्धत्वाची आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे छळ. अनेकदा जे वृद्ध व्यक्ती असतात, वयोवृद्ध व्यक्ती असतात, या व्यक्तींना सक्तीने काम करायला लावलं जात असतं. कारण जर समजा ऐत खाऊ कुटुंबामध्ये ठेवणं एक जड जातं. प्रत्येकाची अपेक्षा, सुनेची अपेक्षा असते, नातवंडाची अपेक्षा असते,
किंवा मुलाची अपेक्षा असते की वडिलांनी काहीतरी काम करायला पाहिजे, सासऱ्याने काहीतरी काम करायला पाहिजे, आजोबांनी काहीतरी काम करायला पाहिजे, हे ऐत खाऊ आपल्या कुटुंबामध्ये आहे, ही जाणीव निर्माण होते. आणि म्हणून मग अशा व्यक्तींना काय सक्तीने काम करायला लावलं जात असतं, क्रूरपणाने वागवलं जात असतं, छळ केला जात असतो, कुचेष्टेने त्यांना त्यांच्याकडे पाहिलं जात असते, त्यांची चेष्टा केली जात असते, त्रास दिला जात असतो. या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपल्याला समाजामध्ये दिसून येतात. जर दिसत नसेल तर या बाबतीमधल्या जे बातम्या आहेत ह्या अनेकदा आपल्याला वाचायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात. त्यांना अशा गोष्टींना कुटुंबामध्ये तसेच बाहेरील जगामध्ये सामोरं जावं लागतं. त्यांच्या बाबतीमध्ये शारीरिक छळ आणि घरगुती हिंसेचे अनेक प्रसंग घडत असताना दिसतात. आपल्याला अनेकदा पैसे, अन्न आणि कपड्यांसाठी भीक मागणारे वयोवृद्ध पाहायला मिळतात. आपण जर मार्केटमध्ये गेलो, बाजारामध्ये जर गेलो किंवा शहरांमध्ये जर गेलो तर अनेक वयोवृद्ध लोक भीक मागताना दिसतात. अशा लोकांना घरून काढून दिलेलं असतं, हकलून दिलेलं असतं. कारण या लोकांचं म्हणजे या लोकांपासून काहीच मिळत नाही, त्यांना पोसावं लागतं आणि त्यांना पोसता येत नसल्यामुळे किंवा पोसण्याचं त्यांच्या मनामध्ये नसल्यामुळे त्यांना घरातून हाकलून दिलं जात असतं, त्यांचा छळ केला जात असतो. त्यानंतर चौथी समस्या आपल्याला दिसते ती म्हणजे आर्थिक असुरक्षितता. आर्थिक असुरक्षितता ही सुद्धा एक समस्या या वृद्धावस्थेची पाहायला मिळते. अनेक वृद्ध व्यक्ती त्यांच्या कुटुंबावर आर्थिक आधारासाठी अंशतः किंवा पूर्णतः अवलंबून असतात. जे म्हातारे व्यक्ती असतात हे आपल्या मुलाबाळावर किंवा आपल्या नातवंडावर आधारलेले असतात. त्यांच्याकडून कोणतंच काम होत नसल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नसतो. मग अशा प्रकारची वृद्ध व्यक्ती आहे, तिच्या गरजा, आर्थिक गरजा पूर्ण करण्याकरिता मुलाकडे हात पसरवतात. मुलाला जी काही आर्थिक मदत आहे ती आर्थिक मदत करण्याऐवजी त्यावर काय केलं जातं की रागावलं जात असतं, शिव्या दिल्या जात असतात. आणि यातून मग आर्थिक अस्थिरता, असुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण होते. पितृसत्ताक जर कुटुंब जर असेल तर जबाबदारी ही पित्याची किंवा आईची जबाबदारी ही मुलावर पडते. दैनंदिन आणि वैद्यकीय गरजा भागविण्यासाठी सर्वच वृद्ध व्यक्तींना निवृत्ती वेतन मिळतंच असं नाही. त्यांना निवृत्ती वेतनासारखा जो स्रोत आहे तो स्रोत उपलब्ध असतोच असं नाही. जर शेतकरी असेल तर त्याला निवृत्ती वेतन मिळत नाही, एखादा नोकरीवर असेल तर त्याला निवृत्ती वेतन मिळतं. आणि त्यामुळे काय होतं की काही वृद्ध व्यक्ती आर्थिक आधार आणि मदत यासाठी कुटुंबातील इतर व्यक्तींवर अवलंबून असतात. इतर व्यक्तींना पैसे मागत असतात. मग अशा वेळेला त्यांना पैसे मिळत नाही. त्यांचं जर समजा आरोग्याची शुश्रूषा करायची असेल तर त्यासाठी डॉक्टरकडे जाण्यासाठी पैसे लागतात, ते मागितल्यानंतरही त्यांना त्वरित मिळत नाही. ही आर्थिक परावलंबित्व या वृद्ध व्यक्तींमध्ये दिसून येते आणि वेळेवर मिळत नसल्यामुळे ते असुरक्षित असतात किंवा ते काही करू शकत नाही. अशा पद्धतीने आर्थिक असुरक्षितता ही या वृद्धावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एक पाचवी एक समस्या आपल्याला या वृद्धत्वाची दिसून येते ती म्हणजे सहानुभूतीचा अभाव. वृद्धांना सहानुभूती ही अतिशय आवश्यक असतं. जे म्हातारे व्यक्ती असतात या म्हाताऱ्यांबद्दल थोडी सहानुभूती जर दाखवली तर त्यांना खूप बरं वाटतं. त्यांना जर समजा आपलेपणाची भावना जर दाखवली तर त्यांना खूप बरं वाटतं. त्यांना काही नको असतो. त्यांना आपलेपणाची भावना, सहानुभूती ही आवश्यक असते. पण हीच सहानुभूती त्याला त्याच्या कुटुंबातून मिळत नाही. आणि म्हणून हा सहानुभूतीचा जो अभाव आहे हा अभाव या वृद्धावस्थेमध्ये किंवा वृद्धावस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. व्यस्त वेळापत्रके हे
एक कारण आहे की त्यांच्याकडे आपण सहानुभूतीपूर्वक पाहू शकत नाही. प्रत्येकजण कुटुंबातील कोणत्या ना कोणत्या कामामध्ये व्यस्त झालेले असतात. जीवन पद्धतीमध्ये यांत्रिकता निर्माण झालेली असते, सकाळी जाणे संध्याकाळी येणे. त्यामुळे कुटुंबामध्ये वेळ देता येत नाही. मुलाबाळ तर सोडाच, परंतु आपले जे काही वृद्ध माता पिता आहे, या वृद्ध पितांकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केलं जात असतं. भौतिक सुखाची फार मोठी लालसा लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. श्रीमंत झालं पाहिजे, मी हे कमवलं पाहिजे, मी ते कमवलं पाहिजे, मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे. शेवटी तर म्हणणारच आहे. प्रत्येकाने कितीही कमावून ठेवलं, कितीही त्याने जरी समजा मिळकत मिळवली, कितीही इस्टेट संपत्ती गोळा केली, तरी मरताना ती सोबत येत नाही. हे जे सत्य आहे ते सत्य मनुष्य विसरला आहे. आणि म्हणून जाता जाता आपल्या आईवडिलांचं कुठेतरी कर्तव्य आहे हे तो विसरून गेला. भौतिक सुखाची हाव त्यातला फार मोठ्या प्रमाणात लागलेली आहे. आणि यामध्ये अडकलेले संपूर्ण जे जग आहे, हे बहुतेक वेळा काय होतं की वृद्धांकडे दुर्लक्ष करतं. वृद्धांकडे लक्ष देण्यासाठी उत्सुक नसतं. जाऊ द्या, काय शेवटी गेलेलंच खोड आहे, किंवा हे जे शरीर आहे ते शरीर वृद्ध आहे, कधीतरी जाणार आहे, म्हणून आपण दुर्लक्ष करतो. पण हा विचार करत नाही की आपल्यालाही त्या अवस्थेमध्ये जायचं आहे. आणि आपल्या मुलांनी जर समजा आपलंही अशा अवस्थेत जर असाच जर सहानुभूतीचा अभाव जर दाखविला, तर आपल्याला वाईट वाटेल हे त्यांना कळलेलं नसतं. आणि म्हणून आपल्या मुलांवर संस्कार घडविण्याकरिता आपण आपल्या आईवडिलांना सहानुभूतीपूर्वक वागविलं पाहिजे. सहानुभूतीचा एक ओलावा दाखविला पाहिजे. परंतु कुटुंबामध्ये अशा प्रकारचा ओलावा दाखवताना दिसतच नाही. नातवंड असतात, ते नातवंड आई वडीलच जर समजा आजोबांवर जर खेकसत असेल, किंवा आई वडीलच सहानुभूती जर दाखवत नसेल, आपल्या वडिलांवर सहानुभूती दाखवत नसेल, मग ही नातवंड आपल्या आजोबांवर काय सहानुभूती दाखवणार आहे? आणि म्हणून प्रत्येक मुलाबाळाने आपल्या आईवडिलांना अशा प्रकारे सहानुभूतीने वागवलं पाहिजे की वृद्धावस्था असो की कोणतीही अवस्था असो, त्या अवस्थेमध्ये त्यांना एक सहानुभूतीपूर्वक वागविण्याचं कार्य केलं पाहिजे. परंतु प्रत्येक व्यक्ती मला वेळ नाही आहे असं म्हणून तो काय करतो, आपली जी भूमिका असते, आपली जी जबाबदारी असते, ती जबाबदारी फेटाळतो. कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक सुद्धा सहसा वृद्धांच्या समस्यावर घरच्या घरीच आपल्या सोयीने जुजबी उपाय शोधण्याचा प्रयत्न करतात. त्यांना दवाखान्यामध्ये नेणे किंवा हा भाग नाही, अमुक होईल, अमुक करून घ्या, तमुक होऊन जाईल, बरं वाटेल, मी चालतो. घरातील जे तरुण मुलं असतात किंवा प्रौढ असतात, हे काळजी घेत नाही. आणि काळजी घेणाऱ्या इतर व्यक्तींना वृद्धांच्या समस्या नीटपणे समजून घेता येत नाही. वृद्धांना वागताना त्यांच्याकडून जबरदस्ती केली जाण्याची शक्यता असते. मी म्हणतो म्हणून करा, अशा पद्धतीचं जे जबरदस्ती असते ती जबरदस्ती केली जात असते. एकंदरीत विचार जर केला तर सहानुभूतीचा अभाव या वृद्धावस्थेमध्ये आपल्याला दिसून येतो. त्यानंतर 6वं एक समस्या या वृद्धावस्थेची आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्या. यामध्ये अस्वस्थता आणि नैराश्य या समस्यांचे प्रमाण वृद्धावस्थेमध्ये अधिक असते. काय असतं? वृद्धावस्थेमध्ये नैराश्य आणि अस्वस्थता मोठ्या प्रमाणात दिसते. या समस्यांच्या बरोबरीने आपण कुटुंब, मित्र आणि नातेवाईकांना भार झालो आहोत अशी अपराधीपणाची भावना यांच्यामध्ये निर्माण होते, वृद्धांमध्ये निर्माण होते. मात्र आता या समस्यांमधून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार घेण्याबद्दलचे गैरसमज कमी होत असून
त्याबद्दलचा नकारात्मक दृष्टिकोन बदलत आहे. त्यांचं जे मानसिक आरोग्य आहे हे का का बिघडतं? कारण कुटुंबामध्ये असणारे जे काही लोक आहेत ते लोक आपल्याला दुरवतात. आपल्याला म्हणण्यापेक्षा या वृद्ध व्यक्तींना दुरवतात, त्याला दूर सारतात. आणि मग त्यांना असं वाटतं की आपण वृद्ध झालो, आपण आपल्या कुटुंबावर भार झालो, असंही त्यांना वाटायला लागतं. आपल्या गरजा कुटुंबामध्ये आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात असतं, आपल्या गरजा कुटुंबामध्ये पूर्ण केल्या जात नाही आणि त्यामुळे आपण भार झालो ही अपराधीपणाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. आणि त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे आरोग्य विषयक समस्या निर्माण होत असतात. 8वी समस्या आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे आरोग्य सेवांच्या उपलब्धतेचा अभाव. अनेकदा शारीरिक आणि मानसिक आजाराच्या उपचारासाठी उपलब्ध असलेल्या आरोग्य सेवांचा लाभ घेणे वयोवृद्ध व्यक्तींना शक्य होत नाही. विशेषत्वाने जर पाहिलं तर वृद्धत्वामध्ये आढळणाऱ्या कंपवात म्हणजे हलण्याची जी काही एक प्रकारची एक वात आहे, म्हणजे त्यांचे हात हलतात, पाय हलतात, मान हलते, हा एक प्रकार आपल्याला दिसून येतो, ज्याला पार्किन्सन्स म्हटलं जात असतं. स्मृतिभ्रंश त्यांच्यामध्ये निर्माण होत असतो. त्यांना आठवत नाही. त्यांना एखादी गोष्ट जर सांगितली तर ती लवकर म्हणजे विसरतात. भ्रम त्यांच्यामध्ये निर्माण होतात. कधी कधी ते सायकिकल्यासारखे दिसतात. अनियमित मलत्याग होत नाही, म्हणजे त्यांची जी संडास आहे ती साफ होत नाही. ते अनियमितपणे ही समस्या त्यांच्यामध्ये दिसून येते. मूत्राशयाच्या स्नायूंची शिथिलता आपल्याला दिसून येते. मग खाटेवरच ते आपलं मूत्रविसर्जन करताना दिसून येतात. अकार्यक्षमता सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होत असते. शारीरिक आणि मनोविधलता आपल्याला पाहायला मिळते. द्विध्रुवी मनोविकार, पराकोटीच्या वैफल्यातून आलेले नैराश्य, कंटाळा, आदरास पात्र नसल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या वृद्ध अवस्थेमध्ये शरीर क्षीण झालेलं असतं आणि त्यामुळे आपलं जे काही रुटीनचं जे कार्य आहे, जे प्रातविधी आहे, ते प्रातविधीमध्ये या गोष्टी वृद्धावस्थेमध्ये अडचणी निर्माण होत असतात. ह्या त्यांना करणे शक्य नसते आणि यातून मग काय होतं की आपण कुठेतरी चुकलेला, आपण कुठेतरी म्हणजे गुन्हा केला असल्याची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. आपण जर समजा बेडवरच जर मूत्रविसर्जन जर केलं तर त्यामुळे कुठेतरी एक अपराधीपणाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि यातून मग मानसिक आरोग्याच्या समस्या त्यांना निर्माण होत असतात. आणि हे जे मानसिक आरोग्य आहे, हे मानसिक आरोग्य त्यांचं बिघडतं. त्यांच्या या उपचारासाठी पुरेशा सुविधांचा अभाव असतो. तसेच जिथे या सुविधा उपलब्ध आहेत तिथे जाऊन त्यांचा लाभ घेणे अनेक वृद्धांना शक्यही होत नाही. आणि म्हणून मग काय होतं की या वृद्धावस्थेमध्ये आरोग्य सेवांच्या समस्येची उपलब्धता होऊ शकत नाही, ते जाऊ शकत नाही. मुलं कामामध्ये व्यस्त असल्यामुळे ते नेऊ शकत नाही आणि वृद्ध हे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकत नसल्यामुळे त्या सेवा उपलब्ध असूनही त्याचा उपयोग घेऊ शकत नाही. त्यानंतर 8वी एक समस्या यामध्ये दिसून येते ती म्हणजे वृद्धाश्रमाची अपुरी संख्या. भारताचा जर विचार केला तर भारत हा जगामध्ये 2ऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असणारा देश आहे. या देशामध्ये वृद्धांची संख्या सुद्धा फार मोठी आहे. देशामध्ये वृद्धाश्रमाची संख्या जर पाहिली तर ही अतिशय कमी आहे आणि संख्या जर पाहिली तर ती खेदजनक अशा प्रकारची आहे. जेथे थोडेफार वृद्धाश्रम आहे
ते समाजातील अनेक गरिबांना परवडण्याजोगे नाही. कारण वृद्धाश्रमामध्ये राहायचं झालं तर त्यांना जगवण्यासाठी किंवा त्यांचे ज्या काही सेवा आहेत त्या पुरविण्याकरिता वृद्धाश्रम संचालकाला खर्च येतो. आणि हे खर्च भरणे हे गरिबांना परवडत नाही. जे वृद्धाश्रम चालवितात त्यामध्ये आवश्यक सोयीसुविधा सुद्धा देऊ शकत नाही. वृद्धाश्रमामध्ये आवश्यक सोयी सुविधांचा अभाव असल्याचं दिसतं. वृद्धांची काळजी घेताना त्यामध्ये आपुलकीची भावना राहत नाही. जरी एखादा कर्मचारी त्या ठिकाणी किंवा परिचारिका जरी त्या ठिकाणी असेल, पण ते आपले वडील किंवा आपले पिता, आपली आई किंवा आपलं म्हणून ती काम करत नाही किंवा कर्मचारी काम करत नाही. तो एक ड्युटी किंवा पैसा मिळवण्याचं एक साधन म्हणून त्या ठिकाणी काम करतो. आणि त्यांच्यामध्ये व्यापारी वृत्ती त्यामुळे निर्माण होते. मग वृद्धांना आपलेपणाची भावना निर्माण झाली पाहिजे, वृद्धांमध्ये निर्माण झाली पाहिजे, किंवा त्यांना त्यांचा जो काही छळ आहे तो छळ सुद्धा अशा पद्धतीने होतो. सहानुभूतीचा अभाव त्यांना निर्माण होत असतो, मानसिक अस्वास्थ्य त्यांना निर्माण होत असतं आणि मग त्यांना पुन्हा एकटेपण वाटायला लागतं. आणि मग यातून मग वृद्धाची काळजी घेताना यामध्ये आपुलकीचा अभाव असतो. आपुलकीच्या अभावामुळे काय की अनेक अडचणी निर्माण होत असतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टी आपल्याला व्यापारी वृत्ती आणि हाव असल्यामुळे आपण या वृद्धांचं शोषण करीत आहोत हे त्यांच्यामध्ये भावना निर्माण होत नाही. आणि या ज्या गोष्टी या गोष्टी आपल्याला दृष्टीआड करता येणार नाही, डोळेझाक करता येणार नाही. त्यानंतर 9वी एक समस्या आपल्याला सांगता येते ती म्हणजे दुर्बल घटक. भारतीय समाजातील दुर्बल घटकांमधील वयोवृद्ध व्यक्तींची परिस्थिती तर अधिकच वाईट आहे. म्हणजे हा एक दुर्बल घटक आहे की जो घटक काय निर्बल झालेला असतो. वयोवृद्ध व्यक्तीची परिस्थिती इतकी नाजूक आहे, खराब आहे. त्यामध्ये स्त्रिया असेल किंवा समलैंगिक, उभयलैंगिक, तृतीयपंथी आणि अपंग या सर्व व्यक्तींचा समावेश यामध्ये होतो दुर्बल घटकामध्ये. एकटी राहणारी स्त्री असेल, शारीरिक, मानसिक आणि भावनिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या व्यक्तींच्या बाबतीत अनेकदा सेवा शुश्रूषा करण्यास मनुष्यबळ उपलब्ध नसतं. कोणीही त्याच्या जर बिमार पडला असेल तर धावून जायला कोणी तयार नसतो. हा एक दुर्बल घटक आहे. किंवा म्हातारे जे लोक असतात त्यांना बरं जर वाटलं नाही तर त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं. काय म्हाताऱ्याचं रोजच आहे, रोजचीच कटकट आहे, अशा प्रकारे आपल्या तोंडातून वक्तव्य बाहेर निघतं. आणि एक प्रकारे हा जो घटक म्हातारपण, हा जो घटक आहे म्हातारा व्यक्ती जो घटक आहे हा घटक एक प्रकारचा दुर्बल घटक आहे, दुर्बल घटक आहे. त्यानंतर 10वं आपली यानंतर 10वी समस्या आपल्याला या वार्धक्याची दिसून येते किंवा वृद्धावस्थेची आपल्याला दिसून येते, ती म्हणजे शोषण. आता व्यक्तिगत स्वच्छता राखणे, बँक आणि कायदेशीर व्यवहार यांच्या दस्तऐवजांवर सही करणे यासारख्या गोष्टींसाठी दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या वयोवृद्ध व्यक्ती अनेकदा शोषणाला बळी पडण्याची शक्यता असते. काय होतं की लिहिताना हात थरथरतो, हाताचं कंपन होत असते, चालता येणे नसते. आणि त्यामुळे ते या व्यक्तींना बँकेचे कामं करायचे असेल किंवा कोणतं बँकेमध्ये जाऊन जर त्यांचं पेन्शन जर समजा घ्यायचं जर असेल तर मग त्यांना नातवंड म्हणा किंवा इतर लोकांचा सहारा घ्यावा लागतो, दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. आणि हे दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागत असल्यामुळे अनेकदा मग काय होतं की
त्यांना डोळ्याने दिसत नसल्यामुळे सुद्धा ती म्हातारी व्यक्ती सांगते की मला 5,000 रुपये बँकेतून काढायचे आहे. मग नातू असेल किंवा नातवंड असेल किंवा कोणी एखादा जर समजा परका व्यक्ती जर असेल तर तो मग त्यातून 5,000 रुपये तो काढण्याऐवजी 10,000 काढतो, 5,000 रुपये त्या व्यक्तीच्या हाती देतो. त्याला डोळ्याने दिसत नसल्यामुळे त्याला सांगितलं जातं की 5,000 रुपये काढलेले आहे. अशा पद्धतीने आर्थिक शोषण त्यांचं केलं जात असतं. अनेकदा असे जे लोक आहेत हे शोषणाला बळी पडण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे वृद्धाच्या ज्या समस्या आहेत, वृद्धत्वाच्या ज्या समस्या आहेत, ह्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. यानंतरच्या तासिकेमध्ये आपण ज्येष्ठ नागरिक किंवा वयोवृद्ध यांच्या समस्येवरील उपाययोजना आपण बघणार आहोत. तर पुढील तासिकेमध्ये आपण बघू वृद्धावस्थेच्या उपाययोजना. तोपर्यंत धन्यवाद.